जे त्या आणीबाणीचा उल्लेख करतात त्यापेक्षाही आज जी आणीबाणी चालू आहे देशात अघोषित, की राज्यातील 2-2 मुख्यमंत्री तुरुंगात डांबले जातात. ईडी CBI याचा फार मोठ्या प्रमाणात वापर करून लोकांना धमकावण्यात येते. भ्रष्टाचार खूप पोकाळलेला आहे आणि प्रत्येक बाब ही मनमानी चालू आहे. मी असं म्हणेल की त्या आणीबाणीपेक्षाही हे कितीतरी भयानक आणीबाणी आज अघोषित चालू आहे. याचा उल्लेख ते सध्या करत नाहीत, परंतु देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासुद्धा भाषणात आणीबाणीचा उल्लेख आला. एवढंच नव्हे तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणातसुद्धा आणीबाणीचा उल्लेख आहे. ते कदाचित विसरले असतील. त्यावेळेच्या आणीबाणीला RSSचे संघचालक बाळासाहेब देवरस यांनीसुद्धा पाठिंबा दिला होता. म्हणून त्या आणीबाणीचा विचार न करता या आणीबाणीचा आज केंद्र सरकारनं विचार करावा.